नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासमध्ये. तर जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल व्हिडिओ माहितीपूर्ण आहे की नाही. तर चला तर मग कुठला वेळ होईल तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. काइन मास्टरचा इंटरफेस असा दिसतो. जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर नक्कीच स्टार्टिंगचे व्हिडिओ बघा आपल्या एडिटिंगच्या मास्टर क्लासचे, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी सविस्तर समजतील. आणि WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर दिलाय, त्याला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं आहे. तुम्ही WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड होसाल तर तुम्हाला बेनिफिट असा आहे की जे काही तुमच्या अडचण असेल ते WhatsAppच्या ग्रुपमध्ये सॉल्व्ह केले जातील. आणि आपल्या आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो आपल्या ग्रुपला. तर नक्कीच WhatsAppचा ग्रुप पण जॉईन करून घ्यायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, काइन मास्टर ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसतो. हे आपण स्टार्टिंगच्या डे 2 मध्ये बघितलंच आहे. आता आपण इथे काही काही गोष्टी सांगायच्या आहेत ते सांगते. बघा, आपण प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर एक 3 डॉटचा ऑप्शन भेटतो आपल्याला. ओके, जर तुम्ही 3 डॉटवर क्लिक केलं तिथे भरपूर सारे ऑप्शन भेटतात. जर अपलोडचा ऑप्शन आहे, जर तुम्ही काइन मास्टरमध्ये साइन इन वगैरे केलं असेल, तुमचं अकाउंट एक तयार होतं आणि तिथून तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. प्लस त्यानंतर एक्सपोर्ट ॲज अ काइन फाईल आहे. तर त्यामध्ये काय विषय आहे हा, जसं पिक्सेल लॅबमध्ये आपण फाईल सेव्ह करून ठेवतो PLP म्हणून, तसं इथून आपण सेव्ह करून ठेवू शकतो फाईल म्हणून. नंतर रिनेम आहे. रिनेम म्हणून तुम्ही नाव जे काही चेंज करायचं तुम्हाला प्रोजेक्टचं ते तुम्ही तर चेंज करू शकता. जसं मी ते टाकलंय मास्टर क्लास. ओके, मास्टर क्लास म्हणून इथून सेव्ह केलं. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट, जसा जसा प्रोजेक्ट आपल्याला डुप्लिकेट करता येईल. प्लस त्यानंतर डिलीटचा एक ऑप्शन येतो. ओके, एवढी गोष्ट समजली असेल. आता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर बघा, काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण काइन मास्टर जे आहे ते ओपन केलं आहे. तर अशा प्रकारे जे काही प्रोजेक्ट आपला तो ॲड केला आहे. आता मी तुम्हाला भरपूर महत्त्वाचे सेटिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही, पूर्ण बघायचं आहे. कारण की सर्वांना माहिती आहे आपल्या यूट्यूबला मटेरियल देण्यापेक्षा आपण फोकस करतो शिकवण्यावर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी आपण सगळ्या स्टार्टिंगचं जे काइन मास्टर इंटरफेस राहिलं होतं ते घेतलं आहे. आता आपल्या महत्त्वाच्या सेटिंग चालू होणार आहे. इथे एक सेटिंगचा ऑप्शन असतो बघा. तर सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतात. प्रॉपर्टी सेटिंग आहे. ऑडिओचं पहिलं आपण समजून घेऊया सगळ्या गोष्टी. इथे ऑटो मास्टर व्हॉल्यूमचा, ठीक आहे, ऑटो मास्टर व्हॉल्यूमचा ऑप्शन जो आहे तो जर आपण ऑन केला, ओके, तो ऑन करू आपण. आता जो ऑप्शन आहे हा ऑटो मास्टर व्हॉल्यूमचा, तो काय करतो की व्हिडिओमध्ये जो काही ऑडिओ आहे पूर्ण, ठीक आहे, तो एक ठराविक लेवलला सेट करतो. म्हणजे जास्त कमी पण नाही करत आणि जास्त म्हणजे आवाज जास्त वाढवत पण नाही आणि जास्त कमी पण करत नाही. त्यामुळे हे ऑटो मास्टर व्हॉल्यूमचा ऑप्शन आहे. तुम्ही नाही ऑन केला तरी चालेल. ओके, त्यानंतर मास्टर व्हॉल्यूमचा ऑप्शन आहे. हे काय करतं, आपण जर प्रोजेक्ट कोणताही क्रिएट करायला घेतलं तर स्टार्टिंगला त्याची जे काही आवाज असेल गाण्याचा तो 100% राहणार. ओके, पण तुम्हाला जर कमी ठेवायचं असेल आवाज तर तुम्ही इथून सेट करू शकता. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला जर 90% किंवा 50% असं ठेवायचं असेल प्रत्येक व्हॉल्यूम, तुम्ही इथून डायरेक्ट व्हॉल्यूम कमी करू शकता. पण तुम्ही 100% ठेवलं तरी चालेल. आपल्याला काइन मास्टरमध्ये नंतर ते ऑप्शन भेटतोच की कसं आपल्याला व्हॉल्यूम कमी करायचं ते आपण पूर्ण बघणार आहोत सविस्तर. ओके, त्यानंतरचं ऑप्शन आहे बघा, ऑडिओ फेड इन द स्टार्ट जे ऑप्शन आहे त्यामध्ये काय असणार आहे, हा जर ऑप्शन आपण ऑन केला, ओके, हा जर ऑप्शन ऑन केला आपण तर काय होणार की जे काही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे काही आवाज असणार आहे, म्हणजे जे काही ऑडिओ असणार आहे त्याचा आवाज एकदम कमी होणार. ओके, म्हणजे बंद होत होत हळूहळू असं पुढे वाढत जाणार. म्हणजे काय असणार आहे, ऑडिओ स्टार्टला तर आवाज स्टार्टिंगला कमी असणार आणि जसं जसं व्हिडिओ प्ले होत जाईल तसा तसा आवाज वाढत जाईल. ओके, ही गोष्ट समजली. आणि जर खालचं जे याचे जर प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. आणि जर ऑडिओ एंडचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जर ऑप्शन ऑन केलं आपण तर काय होणार, व्हिडिओ आपला पूर्ण स्टार्टिंगपासून चांगल्या आवाजामध्ये येणार. म्हणजे जो काही व्हॉल्यूम आहे 100-200 त्याच व्हॉल्यूममध्ये चालणार. आणि जसं शेवट येईल, शेवटचे काही सेकंद, जसं मी तर 2 सेकंद सेट केलं, त्यामुळे काय म्हणजे लास्टचे 2 सेकंदला जर व्हिडिओ प्ले होत आला तर लास्टचा जो आवाज आहे तो कमी कमी होत जाणार. यामुळे काय होणार, स्टार्टिंगचा आवाज पूर्ण मोठ्यामध्ये येईल आणि लास्टचा व्हिडिओ उतरताना म्हणजे संपताना कमी कमी आवाजामध्ये ते काय जे ऑडिओ आहे ते आपल्याला ऐकायला येणार. यामुळे काय होणार, तुमच्या व्हिडिओला एकदम प्रोफेशनल लुक येणार. तर नक्की हे ऑप्शन जे ट्राय करून बघा. तुम्ही रील एडिट करत असाल किंवा काही सॉन्ग वगैरे एडिट करत असाल किंवा मिक्सअप करत असाल, सॉन्ग नाही का, एखादे गाणे मिक्सअप करत असाल तर नक्की हे जे काही ऑप्शन आहे ते यूज करू शकता तुम्ही. आणि प्रोफेशनल लुक असं तुमच्या ऑडिओला व्हिडिओला दोन्हीला पण येतो. तर हे दोन्ही गोष्टी समजल्याच तुम्हाला ऑडिओ स्टार्ट आणि ऑडिओ एंडचा. त्यानंतर आपण खाली इथे स्लाइड केल्यानंतर बघू शकता इथे आहे व्हिडिओचा ऑप्शन. तर व्हिडिओवर आपण क्लिक करूया. आता व्हिडिओ काय आहे, फेड बघा, व्हिडिओ फेड इन स्टार्ट. तर फेड इन द स्टार्टमध्ये काय असणार आहे की जे काही आपण व्हिडिओ प्ले करणार, म्हणजे आपण एक फोटो ॲड केला, जसं मी तुम्हाला एक करूनच दाखवते. ओके, ऑडिओचं करू नाही शकत कारण की ऑडिओ जर मी प्ले केला तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे ऑडिओचं नाही करून दाखवलं. आता इथे काय करते मी, फक्त सेटिंगवर क्लिक करते. तुम्ही बॅक करू.
ओके. आणि इथं मी सेटिंग फक्त लेयर सिलेक्ट नाही करायची. लेयर सिलेक्ट असेल तर आपल्याला सेटिंगचा ऑप्शन येत नाही. सेटिंगवर क्लिक केलं, त्यानंतर मी इथे काय करणार, जे काय व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करणार आणि काय करणार, फेड इन द स्टार्ट असं केलं, हे ऑप्शन ऑन केला मी. ओके. आणि ऑप्शन ऑन करून इथं बॅक करणार, तर बघू शकता जे काय स्टार्टिंगचा व्हिडिओ असणार आहे ते बघू शकता तुम्ही, ब्लॅक होणार, नंतर मग पूर्ण व्हिडिओ दिसणार सविस्तर अशा टाईपमध्ये दिसला. आता परत आपण बॅक करूया. आपण इथून परत ऑप्शनवर आल्यानंतर सेटिंगवर क्लिक करूया. सेटिंगवर आल्यानंतर परत व्हिडिओचा ऑप्शन जो हा ऑप्शन जो आहे तो ऑफ करू आणि हा ऑन करू. ओके. अशा प्रकारे केल्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी होतील. आता बऱ्याच जणांना ना इथे प्रश्न पडला असेल, हा काइन मास्टरचा लोगो आलाय, परत आधी काइन मास्टर लोगो नंतर काय करायचं, डाटा तुम्ही चालू करा व्हिडिओ सेव्ह करताना, मग तेव्हा तो काइन मास्टरचा जो लोगो आहे तो येणार नाही. जसं मी आता तुम्हाला दाखवतो, डाटा माझा बंद आहे त्यामुळे काइन मास्टर लोगो आला, तर मी डाटा चालू केला बघा. आता मी डाटा चालू केला, एक वेळेस बॅक करते आणि परत काइन मास्टर ओपन करते. बघू शकता जो काही लोगो आहे तो इथून डिलीट झालाय. त्यामुळे डाटा चालू करून तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता. ओके. तर हा प्रॉब्लेम संपला आपला. आता आपण काय करू, जे आता व्हिडिओ आपण परत सेटिंगवर क्लिक करायचा आणि जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे व्हिडिओचा तो ऑन केलाय आपण. आता परत बघू शकता इथून जर मी प्ले केलं, लास्टला जेव्हा आपण डायरेक्ट व्हिडिओच्या, तर बघू शकता इथून जर मी प्ले केलं तर जे लास्ट असणार आहे ते पूर्ण ब्लॅकमध्ये जाणार. त्यानं तर तुम्ही काय करू शकता, की जे काही जे काही व्हिडिओचं आहे आपलं फेड आउट आणि ऑडिओचं पण फेड आउट दोन्ही तुम्ही यूज करू शकता. म्हणजे जे काही लास्ट आहे त्याला व्हॉल्यूम जे काही ते लहान होत जाईल, आवाज लहान होणार ऑडिओमध्ये केल्यानंतर आणि व्हिडिओमध्ये केल्यानंतर. बघू शकता इथून दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवते. हे जर तुम्ही ऑन ठेवू शकता, तुम्हाला ठेवायचे असतील, गाणे वगैरे मिक्सअप करत असाल बरेच जण, तर ही गोष्ट नक्की यूज करू शकता. इथे आपण करू फेड आउट, जे काही एंडचं ते ऑन करूया आणि व्हिडिओचं पण जे आहे ते तुम्ही इथून ऑन करू शकता. ज्यामुळे काय होणार, लास्टचा जो व्हिडिओ आहे तो ब्लॅक इफेक्टमध्ये जाणार आहे आणि जे काही ऑडिओ आहे ते पण कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे एकदम प्रोफेशनल लुक आपल्या व्हिडिओला येईल. त्यानंतरचा ऑप्शन आहे आपला एडिटिंग. एडिटिंग मोस्ट इम्पॉर्टंट यामधला पार्ट आहे, कारण की बेसिक सर्व सेटिंग आहे याच्यामध्ये, ते बघू शकता. तर पहिलेच आपण स्टार्टिंगपासून घेणार आहोत सगळ्या गोष्टी, असं काही नाही, घाई नाही करायची आपल्याला कोणत्या गोष्टीची. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण बेसिकपासून समजून घेणार आहे आणि प्रॉपर. तर कॉमनमध्ये बघू शकता इथे इथे स्टार्टिंगलाच कॉमन आहे आणि नंतर ऑप्शन आहे स्नॅप टू स्क्रीन. तर आता बघू शकता जे स्नॅप टू स्क्रीन हा ऑप्शन आहे, जर तो आपण ऑन ठेवला, तर हे बटन जर आपण ऑन केलं तर काय होणार, की स्टार्टिंगला आपण जे कोणता फोटो ऍड करणार तो बरोबर मध्यभागी येणार. म्हणजे जे काही आपला कॅनव्हास आहे, जसं की कॅनव्हास म्हणजे काय, तसं आता इथं हा फोटो दिसत याच्या मधात बरोबर येणार. ठीक आहे. आणि टाइम लाईनच्या पण बरोबर येणार. ओके. ही गोष्ट समजली. त्यानंतर काय त्यानंतरचा ऑप्शन आहे आपला की स्नॅप टू टाइम लाईन. आता काय होणार, त्यानंतर आपण दुसरा फोटो ऍड केला तर तो काय होणार, पहिल्या फोटोच्या शेवटी बरोबर. जर आपला पहिला फोटो 5 सेकंदाचा असेल, हा ऑप्शन ऑन ठेवायचा. ठीक आहे. पहिला फोटो जर आपला 5 सेकंद परत, ऑटोमॅटिक दुसरा जो फोटो आहे तो 5 सेकंदाच्या नंतर आपला होईल. ठीक आहे. गॅप सोडून असं एकावर एक फोटो येणार नाही. त्यामुळे दोन्ही ऑप्शन तुम्ही ऑन ठेवा. त्यानंतर आहे डिफॉल्ट फोटो ड्युरेशन. आता आपण ड्युरेशन सेट करू शकतो. ड्युरेशन म्हणजे काय, थोडक्यात की आपले जर फोटो ऍड केले आपण 5-6, तर ऑटोमॅटिक काइन मास्टर काय करतं, की एका मागं एक मागं एक फोटो लावून देतं. पण ते किती सेकंद पर्यंत ठेवायचं, आपल्याला 10 सेकंद पर्यंत पहिला फोटो ठेवायचा की 15, जसं मी 5.5 वर सिलेक्ट केलं. आता मी 5.5 वर सिलेक्ट केलं म्हणजे काय ना, आता मी जेवढे पण फोटो ऍड करणार ते 5-5 सेकंद नंतर दुसरा फोटो ऍड होऊन जाणार. तुम्हाला फोटो लॉंग पाहिजे असेल तर तुम्ही इथून ते गोष्टी वाढवू पण शकता. अशा या प्रकारे तुम्ही फोटो पण जे काही तुम्हाला ते लेंथ वाढवायची असेल फोटोची, 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद, जे काय असेल ते तुम्ही इथून तुमच्याने वाढू शकता. जर 4.5 आपण ठेवलं तर आपला फोटो जो पहिला येणार ऍड केला तो 4.5 सेकंद पर्यंत येणार. तिथून तुम्हाला वाढवता तुम्ही वाढू शकता आणि त्यानंतर दुसरा फोटो अप्लाय होऊन जाईल ऑटोमॅटिकली, जर तुम्ही जास्त फोटो ऍड केले तर. त्यानंतर फिट इन स्क्रीनचा ऑप्शन आहे खाली. आणि फिट इन स्क्रीनचा थोडक्यात म्हणजे तुम्हाला एकदम नॉर्मलमध्ये सांगते एक गोष्ट, एक्झाम्पल घेऊन. तर फिट इन स्क्रीनचा ऑप्शन काय, तर फिट इन स्क्रीनचं हे काय ऑप्शन, आता आपले सध्या फिट इन स्क्रीन, त्यामुळे काय झालं, आपण बघा जो कोणता फोटो ऍड केला तो पूर्ण जे काही कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये आला नाही, पण तो फोटो पूर्ण दिसत आहे. ओके. फोटो पूर्ण दिसते पण फुल स्क्रीन नाहीये. तर हे काय फिट इन स्क्रीन, म्हणजे जो काही फोटो आहे तो पूर्ण दिसणार, पण तो पूर्ण जे काही आपले साईज आहे त्यामध्ये परफेक्टली बसणार नाही. ओके. आता त्याच्याऐवजी जर आपण काय केलं, एडिटिंगमध्ये आलो आणि जर फिल स्क्रीन केलं. ओके. फिल स्क्रीन केलं, इथून बॅक करते आणि हाच फोटो मी रिपीट ऍड करते. 1 मिनिट, इथून मी थोडंसं स्क्रीन रेकॉर्डिंग बंद करते, गॅलरी ओपन करते, म्हणून इथून डिलीट करते हा फोटो आणि मीडियावर जाऊन आता फोटो ऍड करते. तर बघू शकता आता जर मी फिल स्क्रीन करून ओपन केलं तर बघू शकता पूर्ण कॅनव्हास जो आहे तिथे कुठेही रिकामी जागा नाहीये, पूर्ण स्क्रीनवर तो फोटो आलाय. आता जर मी इथून काय केलं, आता फीड अँड फीलचं तुम्हाला समजलं, जर फीड केलं आपण तर काय होणार, ते आजूबाजूला क्रॉप होणार आणि पण बरोबर फोटो दिसणार.
जर फिल स्क्रीन केलं तर पूर्ण प्रॉपर जो आहे तो आपला पूर्ण कॅनव्हासला सेट होणार. पण यामध्ये काय होऊ शकतं, जर तुमचा फोटो आडवा असेल थोडाफार तर तो क्रॉप पण होऊ शकतो. ओके, पण जर फीड केलं तर क्रॉप होणार नाही, तो पूर्ण याच्या मधात येऊ शकतो. ठीक आहे, मधात येऊ शकतो आणि आजूबाजूला भाग जो आहे तो पट्ट्या काळ्या पण राहतील, म्हणजे स्पेस पण राहील खाली. पण फिल स्क्रीनमध्ये काय होणार, पूर्ण कॅनव्हास तो फिलअप करेल, म्हणजे जेवढं पण ही स्क्रीन आहे तेवढ्या स्क्रीनमध्ये आपला फोटो ॲडजस्ट करेल. त्यानंतर ऑप्शन याच्या खाली बघू शकता एडिटिंगमध्ये ऑटोचं ऑप्शन आहे. तर ऑटोमध्ये काय की त्याच्या मनाने काही मास्टर त्याच्या मनाने जे काय ते फोटो सेट करतो. जसं की मी इथून डिलीट केलं आहे आणि परत एक मीडियामधून फोटो ॲड करते. आता बघा, मी जर ऑटोचा ऑप्शन ऑन केला तर बघू शकता त्याच्या मनाप्रमाणे जसा फोटो आहे तसा ॲड केला. जर आपण आधीचा फोटो बघितला तर बघू शकता असा पूर्ण प्रॉपर आपल्याला इकडचे पण झाडं दिसत होते, इकडचे पण दिसत होते. पण आता आपण याच्यामध्ये ॲड केलं तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे. आता परत जर मी तुम्हाला डिफरन्स दाखवला सगळ्या गोष्टीमध्ये, तुम्हाला सर्व गोष्टी तुम्ही जर व्हिडिओ परत थोडंसं बॅक करून पाहिला तर तुम्हाला सर्व गोष्टी सविस्तर समजतील. आता मी इथे काय करते, एडिटिंगचं जे आहे ते फिल करून दाखवते, म्हणजे प्रॉपर तुम्हाला समजेल कोणती गोष्ट. परत मीडियावर क्लिक करून फोटो ॲड करते. तर बघू शकता जर मी फिल केलं तर अशा प्रकारे, तर थोडंसं म्हणजे जे काही रेकॉर्डिंग आहे ते ऑफ केली होती गॅलरी ओपन केल्यामुळे. कस्टमरचे प्रायव्हेट म्हणजे कस्टमरचे फोटोज होते, तर पण कोणाकोणाला आवडत नाही की ते आपण आपल्या व्हिडिओला वगैरे दाखवायला पाहिजेत. सो त्यामुळे मी ते तेवढा पार्ट ऑफ केला होता. तर बघू शकता अशा प्रकारे फिल, फिट आणि ऑटोचा तुम्हाला ऑप्शन आय होप समजला असेल. नाही समजलं तर कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत, कारण की आपण पूर्ण बेसिकपासून शिकणार, त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तर समजतील. ओके, त्यानंतर याच्यात लास्ट ऑप्शन एक बघा, ड्युरेशन जो ऑप्शन आहे त्यामध्ये काय आहे की जो काही आपण इफेक्ट अप्लाय करतो, जसं की मी इथे एक फोटो ॲड केला होता आता. ओके, आपण अंडू करू आणि फोटो जो काय तो येऊ आणि याला स्प्लिट मारू. ओके, तर स्प्लिट ॲड केल्यानंतर काय होणार की याचे 2 पार्ट होणार. पण याच्यामध्ये जो ऑप्शन आहे याला आपल्याला काहीतरी ट्रान्झॅक्शन ॲड करावं लागतं, म्हणजे इफेक्ट ॲड करायला. जसं की मी हा ट्रान्झॅक्शन घेतला. ओके, हा मी घेतला. आपल्याला किती सेकंद घ्यायचा आपल्याला ते पण आपण ठरवू शकतो. इथे बघा, इथं ऑप्शन आहे. मी जे ऑलरेडी हे आपण तुम्ही नॉर्मल लक्ष ठेवा फक्त. ट्रान्झॅक्शन आपण ॲड केला आणि ते सध्या 1.5 सेकंदवर आहे. ओके, म्हणजे स्पीड 1.5 सेकंद. पण मी सेटिंगमध्ये गेले आणि एडिटिंगवर क्लिक केला आणि जे ट्रान्झॅक्शन ड्युरेशन आहे ते जर मी 2.5 केलं. ओके, 2.5 करते आणि इथून बॅक करते. तुम्ही बघू शकता आता जे ट्रान्झॅक्शन आहे, जर मी ते परत एक स्प्लिट ॲड केला आणि इथे थोडंसं आपण मोठा घेऊयाचा फोटो जो आहे तो, आणि ते परत स्प्लिट ॲड करू. ओके, आपण स्प्लिट ॲड केल्यानंतर इथे बघू शकता जे काही ट्रान्झॅक्शन असणार आहे ते आपल्याला आता जे काही एक अप्लाय करू आपण, जसं की ओके हवाला केला, तर बघू शकता तो 1 पॉइंटच्या समोर गेलाय, म्हणजे तो 2.5 पर्यंत इथे दिसत नाही आपला आकडा, पण तो समोर गेलाय. त्याचा अर्थ काय की तुम्ही याच्यावरून फक्त ठरवू शकता की तुम्हाला ट्रान्झॅक्शन जे आहे, इफेक्ट जे आहे ते किती स्पीडमध्ये पाहिजे, म्हणजे जास्त वेगाने पाहिजे की स्लोमध्ये पाहिजे, ते इथून तुम्ही ठरवू शकता की ट्रान्झॅक्शन तुम्हाला खूप हाय स्पीडमध्ये पाहिजे, म्हणजे खूप वेगाने पाहिजे जाणारा, की हळू आला पाहिजे. तर जसं मी तुम्ही जर 1.5 केलं, ओके 1.5 केलं आणि ते परत थोडंसं मोठं करून स्प्लिट ॲड केली. स्प्लिट ॲड केल्यानंतर आता परत इथे काय करणार, स्प्लिट ॲड करणार मधातली आणि ते इफेक्ट अप्लाय करणार आहे कोणता पण. ओके, इथून जर आपण इफेक्ट अप्लाय करू, इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथून जर हा इफेक्ट अप्लाय केला मी, तर बघू शकता जे काही मी आत्ता सेटिंगमध्ये ठेवलं आहे 0.5, तर इथं ती स्लोमध्ये येणार. तर स्टार्टिंगचा बघू आपण, जे होतं 1.5 सेकंदपर्यंत हे होतं इफेक्ट. ओके, आपण चेंज करून बघू. हा इफेक्ट एवढा काही प्रॉपर दिसत नाही आहे तो वाला. ओके, अशा टाईपमध्ये हा जो पहिला इफेक्ट आहे तो असा दिसत आहे. त्यानंतर सेकंड इफेक्ट खूप हाय स्पीडमध्ये होता बघा 2 मध्ये, आणि जो तिसरा आहे ते एकदम स्लोमध्ये होता. अशा प्रकारे तुम्ही जे काही इफेक्टची ड्युरेशन आहे किंवा स्पीड आहे ती कमी जास्त तिथून करू शकता. ओके, अशा टाईपमध्ये हा पार्ट पण संपला आपला. त्यानंतर एक खूप महत्त्वाचा पार्ट जो आहे, की मी म्हटलं होतं तुम्हाला की आपण व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो. जसं की मी इथून एक सॉन्ग ॲड करते. सॉन्ग ॲड केलं तर थोडं कॉपीराइटचा इश्यू शकतो, मग ते वाजवून नाही दाखवत, म्हणजे ऐकायला नाही येणार तुम्हाला. फक्त एक सांगते की तुम्ही जे काही साऊंड आहे त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे ते कसं कमी जास्त करू शकता. जसं की एक मी लेयरवर क्लिक करते फक्त आणि ते एक लेयर ऑप्शन, लेयरच्या ऑप्शन एक ॲड करते. तुम्ही जर व्हिडिओ जरी ॲड केला तरी चालेल किंवा डायरेक्ट ऑडिओ जरी ॲड केला तरी चालेल. मी ऑडिओ ॲड करून दाखवते तुम्हाला. एक ऑडिओवर क्लिक करते. ऑडिओवर क्लिक केल्यानंतर आता इथं अलाउचं ऑप्शन आहे, अलाउ वगैरे करून घेऊ आपण आणि एक ऑडिओ ॲड करून घेते. बघा अशा प्रकारे मी एक सॉन्ग ॲड केलंय, पण याचा व्हॉल्यूम जर मला कमी करायचा असेल तर काय करणार, तुम्ही जर म्युझिकचा ऑप्शन ॲड केला याच्यामध्ये, तर बऱ्याच साऱ्या तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये ऑप्शन बघायला भेटतील, पण मी ऑडिओ प्ले करू शकत नाही, कॉपीराइट येईल. त्यामुळे फक्त मी ऑडिओवर क्लिक करते आणि इथं इकोचा ऑप्शन आहे, तुम्हाला इथून कमी जास्त करू शकता. त्यानंतर व्हॉल्यूमचा आहे, त्यानंतर इथे स्पीडचं ऑप्शन आहे आणि त्यानंतर सगळ्या जर खाली आले तुम्ही तर बऱ्याच साऱ्या गोष्टी ते तुम्हाला बघायला भेटतील. पण यामध्ये जर तुम्हाला व्हॉल्यूम जर कमी करायचा असेल, ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही काही मिक्सरचं ऑप्शन भेटते, यावर क्लिक करायचं आणि इथून ऑडिओ जे आहे ते इथून कमी जास्त तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हे समजला. त्यानंतर जर तुमच्याकडे कोणता व्हिडिओ असेल आणि त्याचा ऑडिओ जर तुम्हाला कन्वर्ट करायचा असेल तर काय करायचं, सिंपली जसं मी डिलीट करते आणि ते लेअरवर जाऊन परत एक फोटो ॲड करते किंवा व्हिडिओ ॲड करते.
ठीक आहे. अशा प्रकारे मी एक व्हिडिओ ॲड केला. त्याच्यामधलं जर मला ऑडिओ पाहिजे असेल, व्हिडिओ पाहिजे नाही, तर काय करायचं सिंपली खाली यायचं आणि खाली येऊन इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. तर एवढं ऑप्शन जर क्लिक केला तुम्ही तर बघू शकता खाली एक ऑडिओची लेयर तयार झाली. तुम्ही बॅक करून दाखवते एक वेळेस परत. फक्त एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर तर इथे जर आपण फक्त एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक केलं तर एक परत ऑडिओची जी लेयर आहे ते तयार होऊन भेटेल आपल्याला आणि जे व्हिडिओ आहे ते तुम्ही इथून डिलीट करू शकता. जेणेकरून तुमचा ऑडिओ म्हणजे व्हिडिओमधून पण तुम्ही ऑडिओ जे आहे ते इथून कन्व्हर्ट करू शकता. त्यानंतर या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जसं आपला क्लास पुढे जाईल तसं तुम्हाला हे सर्व गोष्टी समजतील. नॉईज रिमूव्हर आहे, तर बॅकग्राऊंडचा जर काही आवाज असेल तर तुम्ही ते डिलीट करू शकता. AI व्हॉईस आहे, व्हॉईस चेंजर आहे, ऑटो कॅप्शनचा ऑप्शन आहे, व्होकलचा आहे. भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. पण आपण YouTubeला त्या गोष्टी दाखवू नाही शकत. म्हणजे आवाज दाखवला तर म्हणजे एखादं सॉन्ग वगैरे असेल तर कॉपीराईट येऊ शकतं त्यामध्ये. त्यामुळे एवढं सविस्तरमध्ये नाही बघणार. पण आपण आता लग्नाचा व्हिडिओ चालू करू त्यामध्ये सर्व गोष्टी असतीलच. पण जे काही हे ऑडिओचे ऑप्शन आहेत किंवा व्हॉल्यूमचे ऑप्शन आहेत किंवा कोणत्या सॉन्गचे ऑप्शन आहेत ते आपण प्ले करून दाखवू नाही शकत इथे. त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. यामध्ये जर काही अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. इथून तुम्ही जसं तुम्हाला थीम पाहिजे तसं तुम्ही चेंज पण करू शकता. ह्या सर्व गोष्टी बघू शकता अशा टाईपमध्ये. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यात आपल्या. आता इथे एक ऑप्शन आहे. आपण ऑडिओ डिलीट करून टाकू एक. आता इथे एक ऑप्शन आहे बघा सेटिंगच्या खाली हा वाला. हा ऑप्शन जर तुम्ही ऑन केला तर हे जे काही आपलं व्हिडिओ आहे तो फुल स्क्रीनमध्ये नाही. म्हणजे फक्त जास्त आपल्याला तिकडचे फीचर दिसणार नाही टूल्सचे. फक्त जे काही आपली स्क्रीन आहे ती दिसणार आणि आपण काय काय ॲड केलं ते दिसणार. ओके. त्यानंतर एक ऑप्शन आपण हे जे काही जसं आहे तसं नॉर्मल करून घेऊ स्टार्टिंगला आपण. ओके. असं आल्यानंतर त्यानंतर याच्या खाली एक ऑप्शन आहे बघा इथे हा वाला ऑप्शन. तर हे काय हा काय ऑप्शन आहे तुम्ही जर व्हिडिओच्या लास्टला असाल ओके. व्हिडिओच्या लास्टला पण आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. फक्त हा ऑप्शन क्लिक करायचा स्टार्टिंगला येणार आणि व्हिडिओच्या लास्टला जायचं तर हे ऑप्शनवर क्लिक करायचं. स्टार्टिंगसाठी तुम्ही जर याच्यावर क्लिक करता इफेक्ट ॲड केले त्यामुळे ते आपल्याला प्रॉपर स्टार्टिंगला नाही आणत आहे. पण जर कोणताही इफेक्ट नसला जर मी तुम्हाला दाखवले इथून इफेक्ट डिलीट करून दाखवते. डिलीट केला, हे पण डिलीट केला आणि म्हणजे जे काही आपले स्प्लिट मारले ते डिलीट केले फक्त आणि याला याची लेंथ जी आहे का ती मोठी वाढवून घेतली. ओके. आता मी स्टार्टिंगला आहे ठीक आहे. एंडला जायसाठी हा ऑप्शन यूज करणार आणि स्टार्टिंगला येण्यासाठी परत हा ऑप्शन यूज करणार. तर म्हणजे एका क्लिकमध्ये तुम्ही स्टार्टिंग एंडला जे काही तुमचं असेल काही वर्क इथे लेअर वगैरे तर तुम्ही स्टार्ट टू एंड डायरेक्ट वन क्लिकमध्ये जाऊ शकता. ओके. ते प्रॉपर हे सगळ्या गोष्टी समजल्या असेल. आता यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला KineMasterचे ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यानंतर इथून फुल स्क्रीनचा पण ऑप्शन आहे. सेम तोच आहे जसं इथे आपण बघितला होता तो वालाच. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आता आपला मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोर्ट कसा करायचा. एक्सपोर्ट करण्यासाठी सिंपली एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करायचं आणि जशी सेटिंग आहे तशी नाही राहू द्यायची. तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे सेटिंग आहे. तर तुम्हाला काय करायचं ही जी लाल रेष आहे ओके ती हायपर्यंत इथपर्यंत आणायची. म्हणजे प्रॉपर हाय नाही करायची. इथपर्यंत आणायची आणि जी काही फ्रेम रेट आहे ती 30 ठेवायची आहे. रेझोल्युशन तुम्हाला 1080 ठेवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं इथून थोडंसं काहीतरी आपण वाढवायचं आणि सेव्ह ॲज अ व्हिडिओ असं करून तुम्ही तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो एकदम हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करू शकता. अशा प्रकारे जे काही KineMaster ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण आपण बेसिकपासून शिकवलं आहे आणि त्याचे 3 पार्ट झाले म्हणजे डे 1, डे 2, डे 3. डे 1 मध्ये आपण नॉर्मल ॲप बघितले फक्त काय काय गोष्टी आपण शिकणार आहोत. डे 2 मध्ये पण आपण KineMasterला सुरुवात केली होती आणि पूर्ण 4 व्हिडिओ झाले KineMasterवरचे ते आपण पूर्ण बेसिकपासून शिकवले. जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आधीचे व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून जे काही तुमच्या अडचण असेल त्या सॉल्व्ह होतीलच व्हिडिओमध्ये. पण नाही झाल्या तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुमचे प्रॉब्लेम्स आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा किंवा काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही अडचणी असेल त्या पण विचारू शकता आणि WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे. सोबत इन्स्टा पेजला फॉलो करा. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इन्स्टाला डेली अपडेट भेटतात आणि टेलिग्रामला जे काही मटेरियल असतं आपल्या व्हिडिओचं ते पोस्ट केलं जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपल्या एडिटिंगच्या मास्टर क्लासच्या डे 5 मध्ये. धन्यवाद.